जळगावमधल्या रामदेववाडी या गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। या गावात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता। या भीषण अपघाताला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। अपघातात अंगणवाडी सेविकेसह 4 जणांचा कारच्या धडकेमध्ये मृत्यू झाला होता। जबाबदार असलेल्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी या गावच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। निवडणूक कर्मचाऱ्यांवर मतदान केंद्रावर बसून राहण्याचीच वेळ आलेली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। आणि रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली जात आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये मतदानाचा उत्साह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे असं चित्र असलं तरी जळगाव जिल्ह्यातल्या रामदेववाडी गावामध्ये मात्र या गावानं संपूर्ण मतदानावरती बहिष्कार घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासनं या ठिकाणी एकही मतदान झालेलं नाही। त्या पाठीमागच्या कारणांचा जर विचार केला तर या गावातल्या एका परिवाराचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि ज्या आरोपींमुळे हा अपघात झालेला आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीने 4 जणांचा अपघातामध्ये जागेवरच मृत्यू झालेला होता। अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना घडलेली होती आणि रामदेववाडी मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावरती मतदान ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळतं। कर्मचारी या ठिकाणी सकाळपासून बसलेले असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। ग्रामस्थांची एकच मागणी आहे मात्र की आरोपींना कठोर शासन व्हावं, लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।